नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये 14 नंबरचा मॅथ्सचा चॅप्टर आहे कंपाऊंड इंटरेस्ट, यामधील प्रॅक्टिस सेट नंबर 14.1 पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। यामध्ये दिलेला पहिला क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये फाइंड द अमाउंट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे। प्रिन्सिपल दिलेला आहे 2000, रेट 5 आहे आणि ड्युरेशन 2 इयर्स आहे। तर हा क्वेश्चन आपण इथे सॉल्व करून पाहू। सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवनमध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे। जसं इथे गिवनमध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे आणि प्रिन्सिपल हे आपण पी ने डिनोट करतो, त्यामुळे आपण इथे प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये पी इज इक्वल टू 2000 रुपीज लिहून घेतलं। त्यानंतर आहे रेट जो आहे तो कॅपिटल आर ने डिनोट केला जातो, त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये कॅपिटल आर लिहू आणि इथे रेट आहे 5% म्हणून 5% लिहिलं। ड्युरेशन एन ने डिनोट केला जातो, तर ड्युरेशन 2 इयर्स दिलेला आहे। इथे आपल्याला अमाऊंट काढायचा आहे जो कॅपिटल ए ने डिनोट केला जातो, त्यामुळे कॅपिटल ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढला जातो, तर कंपाऊंड इंटरेस्ट हा आय ने दाखवतात, म्हणून आपण इथे ब्रॅकेटमध्ये कॅपिटल आय लिहायचा आणि आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला क्वेश्चन मार्क लिहावं लागेल। त्यानंतर सोल्युशनमध्ये आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे। ए म्हणजेच अमाऊंट इज इक्वल टू पी प्रिन्सिपल 1 + r/100 आणि याच्यामध्ये एन जो आहे तो याचा पॉवर आहे, एन म्हणजे ड्युरेशन। आता याच्यामध्ये आपण एची व्हॅल्यू टाकून एची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, त्यामुळे ए तसाच राहील। पी म्हणजे प्रिन्सिपलची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये 2000 दिलेली आहे, म्हणून आपण इथे 2000 रुपीज लिहून घेतलं। त्यानंतर 1 + rचा जो रेट आहे तो 5% आहे आणि 100 जसाच्या तसा राहील। त्यानंतर जो एन दिलेला आहे तो 2 इयर्स आहे, म्हणून आपण इथे 2 लिहिलं। आता जर आपण इथे 100 ने 1ला पहिले मल्टिप्लाय करून घ्यायचं, तर इथे 100 येते +5 आणि त्यानंतर बाय 100 आपण घेतला आणि डोक्यावरती याच्या 2 लिहिलेला आहे। त्यानंतर जर आपण हे सॉल्व केलं इक्वेशन, तर 2000 × 105 हा 2 टाइम्स दिलेला आहे, म्हणून आपण 2 टाइम्स लिहिलं, 3 0 याच्यामध्ये कट केले आणि आता राहिलेले जे व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे। तर ए इज इक्वल टू आपल्याला इथे लिहावं लागेल 2 × 105 × 105 डिवाइड बाय 100। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जो 2 आहे 2 ने समजा आपण 100ला डिवाइड केलं तर इथे 21चा भाग जातो, म्हणजे 21 × 105 जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येते 2205 रुपीज, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू याच्यामध्ये 2205 रुपीज मिळाली। त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा असतो, तो म्हणजेच अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करायचं। तर आता अमाऊंटमधून जर आपण प्रिन्सिपल मायनस केलं तर याच्यामध्ये आपल्याला जी अमाऊंट निघालेली आहे ती आहे, पहिले तर अमाऊंट जो आहे तो ए ने दाखवतात, प्रिन्सिपल पी ने, म्हणून ए - पी येईल इथे आय इज इक्वल टू। आता याच्यामध्ये एची व्हॅल्यू म्हणजेच अमाऊंट दिलेला आहे 2205 रुपीज, त्याच्यातून 2000 रुपीज मायनस करायचे, तर याचं आन्सर इथे 205 रुपीज, म्हणजे आपला इंटरेस्ट जो आहे तो 205 रुपीज इथे निघाला। त्यानंतर हे क्वेश्चन नंबर 1 आपला पूर्ण झालेला आहे। आता क्वेश्चन नंबर 2 बघू। क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला जे काही दिलेलं आहे, जसं प्रिन्सिपल दिलेलं आहे पी इज इक्वल टू 5000, ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे रेट जो दिलेला आहे तो पण आपण लिहून घेतला, रेट कॅपिटल आर इज इक्वल टू 8% आणि ड्युरेशन एन इज इक्वल टू 3 इयर्स, हे सगळं लिहून घेतलं। आता पुन्हा तोच फॉर्म्युला लिहून घ्यायचा, व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केलेली आहे। त्यानंतर इथे पीची व्हॅल्यू जी आहे 5000 आणि 100 + 8 डिवाइड बाय 100, त्याच्यानंतर याच्यामध्ये जो ड्युरेशन आहे 3 इयर्स आपण लिहिला। आता इथे 500 जसंच्या तसं घेतलं, 100 आणि 8 याची ॲडिशन केली, 108 येते डिवाइड बाय 100 आणि डोक्यावरती 3 दिलेला आहे, म्हणजे आपल्याला 108/100 3 टाइम्स लिहायचं आहे। त्यानंतर खालचे आपण 3 0 कट केले आणि 5000चे 3 0 कट केले, तर आपल्याला 5 × 108 × 108 × 108 डिवाइड बाय 1000 भेटते। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा 5 ने 1000ला डिवाइड केलं तर 200, नंतर 200ला जर आपण पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर इथे 100 आणि नंतर आपण इथे पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर 54 × 27 × 108 डिवाइड बाय 25 भेटते। जर कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर आपल्याला याचं आन्सर भेटते 6298.56 रुपीज। कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा, अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करायची। तर त्यानंतर तिसरा क्वेश्चन दिलेला आहे, याच्यामध्ये प्रिन्सिपल पी 4000, रेट आर जो दिलेला आहे तो 7.5%, ड्युरेशन इन 2 इयर्स
अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेतला, व्हॅल्यू पुट करायची. व्हॅल्यू याच्यामध्ये प्रिन्सिपल 4000 1 + 7.5 डिवाइड बाय 100 आणि यांची व्हॅल्यू 2 घेतली. आता याच्यामध्ये 100ने 1ला मल्टिप्लाय केलं तर 100 + 7.5 डिवाइड बाय 100 π/2 येईल. आता आपण जर 100 + 7.5 जर घेतला तर इथे आपल्याला A = लिहावं लागेल 4000 आणि ब्रॅकेटमध्ये येईल 107 डिवाइड बाय 100. 107.5 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट आणि 2. त्यानंतर आता इथे A = 4000 लिहून घ्यायचं. 107.5 हे 2 वेळा आहे, त्यामुळे आपल्याला 2 टाइम्स इथे लिहावं लागेल. 107.5 × 107.5 बाय 100. आता याच्यामध्ये 4000 मधले 3 0 कट झाले तर 100 मधले 2 आणि इकडल्या 100 मधला 1 0 कट होईल. राहिलेली व्हॅल्यू आहे 4 × 107.5 × 107.5 डिवाइड. आता हा 1 आणि इकडला 1 0 म्हणजे 10 राहतात. तर आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं वरच्या नंबरचं तर ते येते 46,225 डिवाइड बाय 10. नंतर त्याला जर 10ने डिवाइड केलं तर येते आपलं 4622.5. आता अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करायचं तर 4000 जर आपण प्रिन्सिपल या नंबरमधून मायनस केला तर आपला आन्सर येते 622.5 रुपीज. हा आपला इंटरेस्ट आहे. तर इथे आपलं अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो इथे सॉल्व केलेला आहे. जर क्वेश्चन नंबर 2 आणि 3 तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.